बाळापूर तालुक्यातील बटवाडी खुर्द येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बनवलेला रस्ता मुरुम वाहतुकीमुळे खड्डेमय झाला आहे। यामुळे भर पावसाळ्यात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून या वाहतुकीला परवानगी कोणी दिली असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे। बटवाडी खुर्द शिवारातील शेतकऱ्यांनी वर्गणी काढून 1.5 किलोमीटरचा रस्ता तयार केला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून मुरुमाचे ट्रक बिनधास्त ये-जा करत असल्याने रस्ता चिखलाने भरला आहे। जड वाहनांना परवानगी नसतानाही ही वाहतूक सुरू असल्याने शेतीची कामे, बियाणे आणि अवजारे नेण्यासाठी शेतकऱ्यांना चिखल तुडवत पायी प्रवास करावा लागत आहे। सरपंचांनी परवानगी दिल्याची चर्चा असली तरी अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही। अवैध वाहतुकीला तातडीने आळा घालून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी बटवाडी शिवारात माझं शेत असून माझं शेत सर्व नंबर 48 आहे आणि खटकालीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे याची दुर्दशा झालेली आहे। मोठे मोठे टिप्पर वगैरे याच्यावर चालतात, याच्यावर मुरुमाची जड वाहनाची याच्यावर वाहतूक होत असते। आम्ही वेळोवेळी याची सरपंचाला वगैरेंना सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी आतापर्यंत कोणतीच कारवाई न केल्यामुळे आम्ही आमच्या पैशानं हे सर्व शेतकरी मिळून आम्ही आमच्या शिवारातील सर्व पैसे जमा करून हे टिप्पर आणि यानं JCBनं एक रस्ता बरोबर केलेला आहे आणि मुरुम टाकून व्यवस्थित केलेला आहे। तरी प्रशासनाला ही विनंती आहे की याची दखल घेऊन या रस्त्याची आणखीन पूर्ण दुर्दशा होणार नाही याची काळजी घेणे। या रस्त्याच्या संदर्भामध्ये काही ग्रामपंचायतचा काही सहभाग आहे का? या नाही, काहीच नाही। ग्रामपंचायतचा कोणता सहभाग नाही आहे। हे सर्व आमचे शिवारचे जे आजूबाजूचे आहेत शेतकरी त्यांनी सर्वांनी पैसे जमा करून हे तयार केलेलं आहे आणि हे आम्ही आता येथे सध्या या मुरुमवर उभा या रस्त्यावरच उभे आहोत। हा रस्ता कशामुळे खराब झालेला होता? हा रस्ता येथे रात्री मुरुमाची वाहतूक होत असते, त्यामुळे हे रस्ता खराब झालेला होता। मोठे मोठे जड वाहनं याच्यावरून जातात, याची जड वाहनाची ही व्यवस्था नाही आहे। हा रस्ता जड वाहनासाठी नाही आहे, तरीसुद्धा याच्यावर जड वाहनं जातात। हे फक्त शेतीमालासाठी आणि शेतकऱ्यांना येण्यासाठी असतात। रातच्याना मुरुम चोरून मैं सैयद जाफर, ये रास्ते से मेरा खेत है मांडवा खुर्द बटवाली शिव। यहाँ से कैसा है, चोरी का रात में यहाँ से मुरम टिप्पर वाले चुरा के लेके जाते। इससे पहले भी हमने यहाँ के सरपंच को, पांडे बुआ को, सबको बोले, लेकिन ये कोई सुनने को तैयार नहीं है। ये यहाँ पर जो सरकारी ज़मीन है इसमें से रात को लोग मुरम लेकर यहाँ से चुरा के लेके जाते, और उसके वजह से ये जो हमारा रास्ता है ये हमारे किसानों का खेती का रास्ता है। ये हमने हमारे खेत देकर, हमने दान देकर, इसका कुछ पैसा नहीं मिला हमारे को। इसका खुद हमने ये हमारी खेती देकर हमने ये रास्ता हमारे रास्ते बनाए थे। लेकिन अब इधर से कहते हैं ये रात में जो मुरम लेके जाते इन्होंने रास्ता इतना ख़राब कर दिए थे कि हमारे को अभी पेरने को भी जगह नहीं थी जाने को। तो इस वजह से फिर हमने ये जब जितने भी इधर के किसान हैं तो इन्होंने सबों ने हमने पैसे जमा करे और ये हमने हमारे खुद ट्रैक्टर पैसे हमने खुद हमारे रास्ते ये रास्ता बनाए। अब इस पर भी, इतने पर भी हमारी प्रशासन से ये गुजारिश है कि इस पर एक्शन ली जाए। इधर से जो भी चुरा के मुरम लेके जा रहे हैं इस पर कड़ से कड़ कार्रवाई। आपने ग्राम पंचायत को, सरपंचों को, इनको बोला, उनका कहना क्या आया था? उनका कहना है हाँ बोले हम करेंगे, लेकिन वो कुछ इस पर एक्शन ले नहीं रहे। 2 साल से अपने पलसी के पांडे बुआ को भी फ़ोन लगाया था मैंने, वो भी बोले मैं आता। बटवाली के सरपंच को बोले, वो भी बोले मैं आता, लेकिन वो कोई आने को तैयार नहीं है। अब ये रोड के बारे में आप कहाँ जाएंगे? और ये रोड के बारे में अब हम तहसीलदार, SDO साहब और पुलिस स्टेशन में कंप्लेंट करेंगे। क्या आज इसके बाद में अब हमने ये रास्ता बनाया, यहाँ पर कोई जलवाहन नहीं बहना चाहिए। अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।